नमस्कार शेतकरी मित्रांनो. सर्वांनाच प्रतीक्षा होती की 31 मे रोजी कर्जमाफीचा जी आर येईल आणि जी आर आल्यानंतर पुढे 8 ते 10 दिवसामध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन कर्जमाफीला सुरुवात होईल. कारण जो कार्यक्रम राज्य शासनाचा ठरलेला होता 31 तारखेला, तो कार्यक्रम नियमाप्रमाणे झाला आहे. शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की 31 तारखेला जी आर येईल, परंतु राज्य शासनाकडून सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. माननीय बच्चूभाऊ कडू यांनी सुद्धा सांगितलेलं होते की 31 तारखेला राज्य शासनाकडून जी आर काढण्यात येईल. परंतु शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने नियोजित जो कार्यक्रम होता, अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाची प्रक्रिया पूर्ण केली. परंतु काल त्यांनी जी आर काढलेला नाही आहे. परंतु एवढं मात्र ठणकावून सांगण्यात आलं की पुढील 8 ते 10 दिवसामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल. म्हणजे आता हे स्पष्ट झाले की राज्य शासनाने इतके दिवस 30 जून जी तारीख सांगितली गेली, आता त्या 30 जूनचा कुठेतरी अंत होतोय. कारण माननीय मुख्यमंत्री असो, सुनेत्राताई पवार असो, त्याचबरोबर माननीय कृषीमंत्री धरणीमामा यांच्या माध्यमातून काल जो कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये स्वतः स्पष्ट धरणीमामाने हे स्पष्ट केलं की पुढील 8 ते 10 दिवसात हा कर्जमाफीचा कार्यक्रम पूर्ण केला जाईल. हे स्पष्ट संकेत मिळालेले आहेत. त्यामुळं अपेक्षित 31 तारीख होती जी कालची, 31 तारखेला जी आर येईल अपेक्षा होती. परंतु शेतकरी मित्रांनो, ह्या 1 ते 2 दिवसात, 2 ते 4 दिवसात असो, निश्चित कधीही अचानक कर्जमाफीचा जी आर काढला जाऊ शकतो. कारण काल होता रविवार, परवा दिवशी शनिवार, त्यामुळं कर्जमाफीच्या जी आरला काही अडचणी असतील. त्यामुळं आज आहे सोमवार, त्यामुळं आज सोमवार, मंगळवार, बुधवार ह्या 2-3 दिवसात कर्जमाफीचा जी आर शेतकऱ्यांना येऊ शकतो. मंगळवारी किंवा बुधवारी नियोजित जी मंत्रिमंडळाची बैठक असते, ती मंत्रिमंडळाची बैठक 100% होणार आणि त्यामध्ये फायनली महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली जाऊ शकते. कारण त्यांनी 8 ते 10 दिवस यासाठी म्हणले, कारण या 8 ते 10 दिवसामध्ये मंत्रिमंडळाची बैठक ही मंगळवारी किंवा बुधवारी निश्चित होणार आहे. त्यामुळं या 2 दिवसात बैठक झाल्यानंतर लागलीच राज्य शासनाकडून कर्जमाफीचा जी आर काढला जाऊ शकतो. त्यामुळे पुढील 8 ते 10 तारखेपर्यंत महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. परंतु जितका उशीर ह्या कर्जमाफीसाठी लावला जात आहे, तितके प्रॉब्लेम्स या कर्जमाफीमध्ये आहेत की काय, असा संशय व्यक्त केला जातो. कारण आता याच्यामध्ये नियम काय असतील, अटी काय असतील, निकष काय असतील, गरीब, गरजू, घोडा, गाडी, आता काय काय ठरते राज्य शासनाकडून माहीत नाही. परंतु सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा ही आहे की तात्काळ लवकरात लवकर जी आर काढावा, जेणेकरून त्या शेतकऱ्यांना समजेल की आपण कर्जमाफीमध्ये आहोत की नाही. त्यामुळं या सर्व गोष्टीची प्रोसेस पुढील 1 ते 2 दिवसातच होणं अपेक्षित आहे. कारण आज सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसामध्ये राज्य शासनाकडून कर्जमाफीचा जी आर काढला जाऊ शकतो. अपेक्षा कालची होती, काढण्यात आलेला नाही. कारण सोमवार आहे आज, मंगळवार, बुधवार 2 दिवस राहिलेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अगोदर राज्य शासन कधीही अचानक कर्जमाफीचा जी आर काढू शकतं. संपूर्ण तयारी झालेली आहे. फक्त जनतेला सांगायचं आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय येतात यावर सर्व गोष्टी डिपेंड आहेत. त्यामुळे एक दिवस मागे पुढे करण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून चालू झाला आहे. परंतु निश्चित माननीय कृषीमंत्री यांनी पुढील 8 ते 10 दिवसात राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असं सांगण्यात आलेलं आहे. पाहूयात नेमकं आता जी आर तर येईलच, पण याच्यामध्ये कोणता शेतकरी पात्र, कोणता शेतकरी अपात्र होतं हे पाहणं गरजेचं आहे. याबाबत डिटेल येताच आपण चॅनलवर व्हिडिओ टाकूच. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.